नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विषयक 1000 प्रश्न या सिरीज मधला 121वा प्रश्न आणि आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन 1 वाशिम, ऑप्शन 2 अकोला, ऑप्शन 3 यवतमाळ की ऑप्शन नंबर 4 सिंधुदुर्ग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 सिंधुदुर्ग. इथे विशेष महत्वाची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आपणास देत आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग हा जिल्हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त म्हणजे 37 किल्ले असणारा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जमसांडे तालुका देवगड येथे उभारण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग हा जिल्हा 1 मे 1981 ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी बनवण्यात आला आहे. या जिल्ह्याचे विस्तार आणि क्षेत्रफळ पुढील प्रमाणे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 5222 चौरस किलोमीटर एवढे आहे. तसेच या जिल्ह्याच्या सीमेला लागून उत्तरेस रत्नागिरी जिल्हा व पश्चिमेस अरबी समुद्र तसेच दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्य आणि पूर्वेस सह्याद्री पर्वताच्या रांगा व कोल्हापूर जिल्हा आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 8,48,868 एवढी आहे. सिंधुदुर्ग हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये 1000 पुरुषामागे 1036 स्त्रियांचे प्रमाण आहे. येथील साक्षरता दर 86.54% एवढे आहे. तर लिंग गुणोत्तर प्रमाण 1.05% एवढे आहे. येथे विविध जाती धर्माचे लोक असलेले आपणास दिसून येतात. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. जिल्ह्यात देवगड, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, दोडामार्ग आणि वैभववाडी हे 8 तालुके आहेत. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी ओरोस बुद्रुक येथे आहे. वेंगुर्ले या तालुक्यातील काजू संशोधन केंद्र प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील नद्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त नद्या सह्याद्री पर्वतातून उगम पावतात व अरबी समुद्राला जाऊन मिळतात. या जिल्ह्यामध्ये शुक, गड, कर्ली, निलारी, तेरेखोल, जोग, जगबुडी, देवगड, आचरा या जिल्ह्यातील मोठ्या पश्चिमवाहिनी नद्या असून त्यांना मिळणाऱ्या अनेक लहान नद्या सह्याद्री पर्वत श्रेणीतच उगम पावतात. समोर जाऊन ह्या नद्या कृष्णा नदीला तसेच अरबी समुद्राला जाऊन भेटतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास थोडक्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा असे होते. ते बदलून नंतर सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग याच जिल्ह्यात आहे.
1999 साली सिंधुदुर्ग हा जिल्हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणूनही घोषित करण्यात आलेला आहे. राज्यातील सर्वात जास्त किल्ले असणारा जिल्हा म्हणूनही हा किल्ला ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये एकूण 37 किल्ले असून किल्ल्याचे सर्व प्रकार येथे बघायला मिळतात, जसे की दुसऱ्या कोणत्याच राज्यामध्ये नाही. जसे सागरी जलदुर्ग किल्ला, भूमीवरचा भुईकोट किल्ला आणि उंच डोंगरावरचा गिरिदुर्ग किल्ला. हे सर्व किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत. या जिल्ह्याचे हवामान. सिंधुदुर्ग जिल्ह्याला अरबी समुद्राची किनारपट्टी लाभल्यामुळे येथील वातावरण उष्ण व दमट असते. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त ऊन तर हिवाळ्यामध्ये येथील वातावरण थंड असते. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्य राज्यात आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद आंबोली हे गाव जिल्ह्यातील कुशीत वसलेले आहे. येथील सरासरी पावसाचे प्रमाण हे 300 सेंटीमीटर एवढे आहे. तर उन्हाळी तापमान हे 35° ते 40° एवढे होत असते. या जिल्ह्यातील व्यवसाय आणि उद्योग. सिंधुदुर्ग येथील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. येथे प्रामुख्याने भात हे पीक घेतले जाते. शेती व मच्छीमारी हे या जिल्ह्यातील दोन प्रमुख व्यवसाय आहेत. येथे प्रामुख्याने आंबा, फणस, काजू, कोकम, नारळ, सुपारी, केळी इत्यादी जिल्ह्यातील नगदी पिके घेतली जातात. देवगड व वेंगुर्ले येथील हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. येथील आंबा, काजू, रातंबा आदीच्या लागवडी खालील क्षेत्र हे जास्त आहे आणि उत्पादनाबरोबरच जिल्ह्याच्या उत्पन्नात सुद्धा यांचा मोठा वाटा आहे. तसेच काजूचे सर्वाधिक उत्पादन देण्यामध्ये देखील हा जिल्हा प्रसिद्ध आहे. भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून नाचणी, वरी, तीळ, नागली, मिरी इत्यादी पिके इथे घेतली जातात. भातापासून पोहे व चुरमुरे तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये केला जातो. या जिल्ह्यामध्ये आंब्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात नवीन पिढी प्रयत्नशील आहे. नारळाच्या बहुविध वस्तू बनवण्याचे उद्योग या जिल्ह्यात आढळतात. काथ्यापासून चूम, ब्रश व झाडू इत्यादी प्रकारच्या वस्तू इथे बनवल्या जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हातमागावर कापड विणण्याचा उद्योग केला जातो. तसेच कणकवलीचे हातमागावरील पंचे हे प्रसिद्ध आहेत. तांबड्या मातीपासून भांडी, मडकी, शेगड्या याबरोबरच नक्षीदार तुळशी, वृंदावने बनविण्याची खासियत येथील कुंभारात आढळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी खेळणी व लाकडी फळे वस्तू बनवल्या जातात. हे ठिकाण जगभर प्रसिद्ध आहे आणि येथील वस्तूला विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ले येथे कृषी उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. अशी ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती आपणास नक्कीच उपयुक्त ठरेल. प्रश्न क्रमांक 2. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन 1 ठाणे महाराष्ट्र, ऑप्शन 2 गाझियाबाद उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 चुरू राजस्थान की ऑप्शन नंबर 4 थेनी तामिळनाडू. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ठाणे महाराष्ट्र. याच्याविषयी एक विशेष माहिती आपणास देत आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा हा भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अरुणाचल प्रदेशातील दिबांग खोरे हा भारतातील
सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. पुडुचेरीच्या माहे जिल्ह्यात प्रति 1,000 पुरुषामागे 1176 महिला असे सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे. दमण जिल्ह्यात 1,000 पुरुषामागे 533 महिला असे सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. ईशान्य दिल्लीमध्ये सर्वाधिक जास्त घनता आहे, म्हणजे प्रति चौरस किलोमीटर 37,346 व्यक्ती आहेत. दिबांग खोऱ्याची घनता सर्वात कमी, म्हणजेच 1 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 3. यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 अहमदनगर, ऑप्शन 2 अकोला, ऑप्शन 3 जळगाव की ऑप्शन नंबर 4 धुळे. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जळगाव. यावल अभयारण्याविषयी अतिशय महत्वाची माहिती आपणास देत आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्यात वसलेले अभयारण्य म्हणजेच हे यावल अभयारण्य होय. हे अभयारण्य सातपुडा पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. या अभयारण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 177.52 चौरस किलोमीटर एवढे आहे. या अभयारण्याच्या आसपासच्या परिसरात सुकी, अनेर आणि मांजल या 3 नद्या वाहत असल्याने यावल अभयारण्याचे क्षेत्र हे हिरवेगार आणि जैवविविधतेने नटलेले आहे. विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी, पक्षी यामुळे हे अभयारण्य संपन्न बनले आहे. महाराष्ट्र शासनाने 21 फेब्रुवारी 1969 रोजी यावल ह्या अभयारण्याची स्थापना केली. यावल अभयारण्याचा परिसर हा पाल आणि यावल ह्या 2 खेड्यामध्ये येतो. यावल अभयारण्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ही सुमारे 400 मीटर एवढी आहे. यावल अभयारण्याला पाल अभयारण्य म्हणून सुद्धा ओळखले जाते. दुर्मिळ प्रकारच्या वनस्पती जसे की लुईझिया ट्रिटिस, कर्णपुष्प आमरी यासारख्या दुर्मिळ वनस्पती या यावल अभयारण्यात बघायला मिळतात. त्याबरोबरच यावल अभयारण्यात साग, ऐन, अंजन, धावडा, साळई, हळद, खैल ही झाडे प्रामुख्याने येथे पाहण्यास मिळतात. यावल अभयारण्यात बिबट्या, कोल्हे, रानमांजर, रानकुत्रे, नीलगाय, उत्तरी माकड, बानर, सांबर, तरस, वाघ, हरिण, भेकर यासारखी प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यातला त्यात कोल्हा हा प्राणी येथे मोठ्या संख्येने बघायला भेटतो. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? ऑप्शन 1 गोदावरी, ऑप्शन 2 वर्धा, ऑप्शन 3 वैनगंगा की ऑप्शन 4 कोयना. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 कोयना. विशेष महत्वाची माहिती येथे देत आहे मित्रांनो. कोयना नदीवर कोयना प्रकल्प बसवलेला आहे, ज्याच्याद्वारे वीज निर्मिती केली जाते, म्हणून या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5.
दीना हे धरण खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए ठाणे, ऑप्शन बी गडचिरोली, ऑप्शन सी हिंगोली की ऑप्शन डी नांदेड. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गडचिरोली. प्रश्न क्रमांक 6. आंबा घाट हा खालीलपैकी कोठून कोठे जाताना लागतो? ऑप्शन ए कोल्हापूर ते सावंतवाडी, ऑप्शन बी कोल्हापूर ते गोवा, ऑप्शन सी कोल्हापूर ते रत्नागिरी की ऑप्शन नंबर डी पुणे ते सातारा. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कोल्हापूर ते रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 7. दाभोळ ही महाराष्ट्रातील खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन ए ठाणे, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी रत्नागिरी की ऑप्शन नंबर डी सिंधुदुर्ग. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रत्नागिरी जिल्हा. इथे विशेष महत्वाची माहिती आपणास देत आहे मित्रांनो. खाडी म्हणजे नेमकं काय? तर खाडी म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यापासून आत शिरलेला चिंचोळा फाटा वा भाग म्हणजेच खाडी होय. दाभोळ खाडीची लांबी 70 किलोमीटर इतकी असून ही खाडी दापोली, चिपळूण, खेड, गुहागर या तालुक्यामधून वाहते आणि पुढे या खाडीचा वशिष्ठी नदीसोबत संगम होतो. वशिष्ठी ही तिवरे गावातून 900 मीटर इतक्या उंचावरून वाहते आणि दाभोळ खाडीत समाविष्ट होते. दाभोळ खाडी विस्ताराने खूप मोठी आहे आणि तिच्या विस्तारा इतकीच तिची जैवविविधता सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे. दाभोळची खाडी ही कांदळ वनाच्या प्रजातीसाठी सर्वात श्रीमंत खाडी म्हणून ओळखली जाते. त्याचे कारण म्हणजे तिथे आढळणाऱ्या कांदळवनाच्या प्रजाती. जवळपास 45 किलोमीटर एवढा खाडीचा काठ हा कंदळवन प्रजातीने बहरला आहे. दाभोळ खाडी अंतर्गत येणारी गावे जसे की नवसे, ओनी, भाटी, उसगाव, साखरी, कारूळ, उंबरघर, भोपण, पेवे, पांगारी, वडद आणि भडवळे येथे कांदळवनाची 10 ते 15 मीटर उंच अशी वने पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 8. पुणे व नाशिक यांना जोडणारा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे? ऑप्शन ए राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3, ऑप्शन बी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8, ऑप्शन सी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13, ऑप्शन डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50. आणि याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 9. तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी सोलापूर, ऑप्शन सी औरंगाबाद की ऑप्शन नंबर डी नागपूर. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 10. अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? ऑप्शन ए औरंगाबाद, ऑप्शन बी जळगाव, ऑप्शन सी नाशिक की ऑप्शन नंबर डी नंदुरबार. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जळगाव. मागील व्हिडिओमध्ये स्वाध्याय प्रश्न विचारलेला होता मित्रांनो. लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? आणि ऑप्शन्स होते ऑप्शन ए अहमदनगर, ऑप्शन बी अमरावती, ऑप्शन सी कोल्हापूर की ऑप्शन नंबर डी पुणे. आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पुणे येथे. ज्यांनी ज्यांनी कमेंट्स मध्ये बरोबर उत्तर दिले त्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे तुमच्या अभ्यासासाठी एक प्रश्न देऊन जात आहे मित्रांनो, ज्याचे उत्तर आपणास पुढील व्हिडिओमध्ये मिळेल. तो प्रश्न आहे, तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? ऑप्शन आहे ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी पुणे की ऑप्शन डी रत्नागिरी. आणि हो, जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा विषयक प्रश्न आणि उत्तरांसाठी मराठी भाषेत शिकण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करण्यास विसरू नका. आणि हो, आजच्या व्हिडिओमधील आपणास कुठला प्रश्न आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅपी लर्निंग.